नमस्कार, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी आहे, अंगणवाडी मुख्य सेविकाचा ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठीचा आजचा हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। त्याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे। ही सेवा योजनेमध्ये 5 महत्त्वाचे घटक आहे आणि या 5 महत्त्वाच्या घटकांवरती नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती आज आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, हे लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे विदाउट स्किप करता, म्हणजे तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी आहे त्या योजनेबाबतचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला याच्यावरती कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं जे उत्तर आहे ते हमखास यशस्वीपणे देऊ शकता आणि तुमची ही जी तयारी आहे ही तयारी परफेक्ट होणार आहे। चला तर आपण आपल्याच्या या विषयाला सुरुवात करूया। विषय बघा अतिशय इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामध्ये 5च महत्त्वाचे घटक आहेत आणि या 5 घटकांवरती एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे ही योजना उभारण्यात आलेली आहे। तर पहिला महत्त्वाचा घटक याच्यातला आहे तो पूरक पोषक आहार। आता याच्यामध्ये बघा पूरक पोषक आहार म्हणजे याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या काही शासनाच्या वेगवेगळ्या पोषण आहाराच्या बाबतीतल्या सुविधा असतात त्या सुविधा ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतं, तर अंगणवाडी जे काही केंद्र आहेत त्या अंगणवाडी केंद्रांमार्फत केलं जातं। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा कोणती आहे की महिला आणि बालकांना पोषण आहार देणे ही महत्त्वाची सेवा आहे। ही सेवा सर्वांपर्यंत कोणाच्या माध्यमातून पोहोचवली जाते, तर अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोहोचवली जाते। याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की पूरक आणि पोषक आहार योजना कोणाच्या मार्फत, इथं बघा बालकांना आणि महिलांना पोहोचवली जाते, तर कोणाच्या मार्फत आहे, अंगणवाडी सेवा केंद्राच्या मार्फत पोहोचवली जाते। हे त्याचं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। आता बघा दुसरी जी योजना आहे ती सेवा आहे ती कोणती आहे, आरोग्य तपासणी योजना। आला का लक्षात घटक दुसरा कुठला आहे, तर आरोग्य तपासणी योजना। आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, बालकांना महिलांना नियमित आरोग्य तपासणी करणे, त्याच्यामध्ये बघा वजन, आरोग्य, आहार आणि पोषणाची स्थिती पाहणं हे काम कोण करत असतं, तर अंगणवाडीतील ज्या सेविका असतात या सेविका करत असतात। हे सगळ्यात दुसरा महत्त्वाचा घटक आहे की नियमित तपासणी। प्रत्येक गावोगावी किंवा खेडोपाडी काय केलं जातं की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या प्रत्येक वाडी वस्तीवरती जातात, तेथील ज्या काही गरोदर महिला असतील किंवा लहान बालकं असतील त्यांचं वय, वजन, त्यांच्या आहाराची सध्याची परिस्थिती या सगळ्या गोष्टींची माहिती काय करत असतात, त्या नोट डाऊन करत असतात। हा ह्या योजनेतील दुसरा महत्त्वाचा घटक आहे। तिसरा बघा घटक काय आहे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा। आता याचं जे काम महत्त्वाचं कोण करत असतं, तर आरोग्य विभागातर्फे केलं जातं, परंतु आरोग्य विभागाला मदत किंवा सहाय्य करण्याचं कोण काम करत असतं, तर आरोग्य सेविका किंवा ज्या काही अंगणवाडी केंद्रातील महिला ज्या असतात किंवा ज्या मदतनीस असतात त्या कोणाला मदत करत असतात, तर आरोग्य विभागाला त्या मदत करत असतात की ही जे काही प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचं जे काम आहे ते करण्यामध्ये। पुढची चौथी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे किंवा महत्त्वाचा घटक कोणता आहे, आरोग्य, पोषण आणि शिक्षण। बघा आता हे आरोग्य, पोषण आणि शिक्षण कोणाला दिलं जातं की ज्या गरोदर महिला आहेत किंवा लहान बाळा आहेत त्यांना काय केलं जातं, तर पोषण, स्वच्छता किंवा बाल संवर्धन याच्यामध्ये त्यांना बाल संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे, स्वच्छता कशा पद्धतीने राखली पाहिजे किंवा ज्या गरोदर महिला आहेत त्यांची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे याबद्दलचं साक्षर करण्याचं किंवा त्यांना जागृत करण्याचं काम कोणातर्फे केलं जातं, तर ही जी काही बाल विकास सेवा योजना आहे त्याच्या अंतर्गत केलं जातं। त्याच्यानंतर 5वा आणि शेवटचा घटक या सेवा योजनेतील कोणता आहे, तर प्राथमिक शिक्षण। बघा आता ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते की प्राथमिक शिक्षण जे मुलं 3 ते 6 वयोगटातील आहे अशा विद्यार्थ्यांना काय केलं जातं, तिथं प्राथमिक शिक्षण दिलं जातं। जे आपण अंगणवाडी पाहतो त्याच्यामध्ये लहान मुलांना तिथं काय केलं जातं, विविध शिक्षण दिलं जातं, त्यांना खेळांचं शिक्षण दिलं जातं, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यांच्याकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात। हे काम कोणत्या घटकामध्ये येतं, तर जे काय एकात्मिक सेवा योजनेचे घटक आहेत त्याच्यामधील हा
सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की प्राथमिक शिक्षण। आता तुम्हाला याच्यावरती कशाही पद्धतीने जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं हमखास उत्तर देऊ शकता। याच्यातील कोणत्याही घटकावरती तुम्हाला 1 किंवा 2 हे प्रश्न विचारले जातात, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणते लक्षात ठेवायचे आहेत बघा, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, आरोग्य व पोषण शिक्षण, त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण। ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच्यातील हे काही शॉर्ट मध्ये मी तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत। एवढं केलं आणि तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला या सेवा योजनेबद्दल कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्ही हमखास त्याचं उत्तर देऊ शकता। त्याच्याच बरोबर आपण या अगोदरचं जे लेक्चर पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एकात्मिक सेवा योजना म्हणजे काय आहे हे आपण तिथं समजून घेतलेलं आहे। त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तेही पाहू शकता। आणि अशाच पद्धतीचं नवनवीन लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर माझी एक मनापासून तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।